नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली पुढची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची विजय कापडी लिखित एक धमाल फॅन्टसी. मोटरगाडी मोटरगाडी पॉम पॉम पॉम. पंक्चरलेल्या टायरसारखा चेहरा करून मी बसस्टॉपवर येणाऱ्या बसची वाट पाहत उभा होतो. वेळ रात्रीची होती. घड्याळात वाजले होते 11:30. शेवटची बस 11:10 आमच्या फॅक्टरीच्या सेकंड शिफ्टवाल्या कर्मचाऱ्यांना घेऊन केव्हाच निघून गेली होती. मी मात्र आज मागे राहिलो होतो. खरं म्हणजे शिफ्ट संपल्यावर नेहमीपेक्षा घाईघाईनं मी बसस्टॉपच्या दिशेने निघालो होतो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळाच तेवढा दिसत होता ना, त्याप्रमाणे मला बसस्टॉपच दिसत होता. पण मांजर वाटेत आडवा आल्यागत आमचा फोरमन निंबाळकर आडवा आला आणि म्हणाला, "तू थांबे, मला बोलायचंय तुझ्याशी." मी म्हणालो देखील की उद्या बोललं तर चालणार नाही का, मी जरा गडबडीत आहे. पण निंबाळकर एक शब्द ऐकायला तयार नव्हता. कालच्या दिवशी केलेल्या माझ्या कामात त्याला काहीतरी चूक आढळली होती आणि आज त्याबद्दलचं फायरिंग रात्री 11 वाजून गेल्यानंतर मला ऐकवल्याशिवाय त्याच्या आत्म्याला काही चैन पडणार नव्हती. वाद घालत बसलो तर बस चुकणार म्हणून मी खाली मान घालून ऐकायला लागलो. मी काहीच म्हणत नाहीये म्हटल्यावर निंबाळकरला चेव आला. त्याचं फायरिंग थांबायचं काही लक्षण दिसेना. जगाच्या अंतापर्यंत तो असा तावातावानं खेकसत राहील आणि मला ते खेकसणं ऐकत उभं राहायला लागणार अशी चिन्ह दिसायला लागली. पण माझ्या सुदैवाने निंबाळकरला अचानक खोकल्याची उबळ आली. तो खोकायला लागला, खोकतच राहिला. मी मान वर करून त्याच्याकडे बघितलं तेव्हा खोकत खोकत त्याने हाताने आता जा असा मला इशारा केला आणि त्याची आज्ञा तात्काळ शिरसावंद्य मानून मी सुसाट वेगात धावत सुटलो. मी इतका आज्ञाधारक कधीच नव्हतो. मी बसस्टॉपवर धापा टाकत पोचलो तेव्हा तिथे चिटपाखरू सुद्धा नव्हतं. मी चमकून घड्याळात बघितलं, 11:30 वाजून गेलेले होते. म्हणजे मी अडकलो. पुढची बस पहाटे 4 वाजता होती. म्हणजे 4-4.5 तास उभं राहून बसची वाट बघणं हा एक वैताग. वाहनांची अगदी तुरळक ये-जा चालू होती. त्यामुळे कोणाला हात वर करून थांबवावं, विनंती करावी की माझी शेवटची बस चुकली आहे, कृपा करून मला तुमच्या वाहनात जागा द्याल तर मी तुमचा जन्मजन्मांतरीचा ऋणी होईन, कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, बायको वाट बघते हो माझी. पण माझी विनंती ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नसावा. कारण येणारं प्रत्येक वाहन धूळ उडवत वेगानं फुर्र दिशी माझ्या डोळ्यांसमोरून निघून जात होतं. कुणीही माझ्यासाठी थांबायला तयार नव्हता आणि माझा धीर सुटत चाललेला होता. मी रजा काढावी आणि वाढदिवस साजरा करावा म्हणून बायकोनी म्हणजे वसुंधरेने मला परोपरीनं विनवलेलं होतं. पण मला कामावर जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मी कुठलंही मोठ्यातलं मोठं कारण सांगून रजा टाकू शकतच नव्हतो. तसं जर मी केलं असतं तर निंबाळकरला आमच्या मालकाने कच्चा खाल्ला असता आणि परिणामी निंबाळकरनी मला. त्यामुळे ड्युटीवर हजर राहायचं आणि नेहमीची शेवटची बस पकडून घर गाठायचं आणि मग तब्येतीत वाढदिवस साजरा करायचा असं मी माझ्या परीने ठरवलेलं होतं. आणि वसुंधरेने नाखुशीने त्याला संमती दर्शवलेली होती. वसुंधरेला पटवता पटवता माझ्या नाकी 9, 10, 11, 12 आलेले होते. शेवटी अनेक धमक्या देऊन झाल्यावर मला कामाला जाण्याची परवानगी दिली आणि तिने मला बजावलं की आज जर का उशिरा आला तर मी तुमच्याशी आजन्म बोलणार नाही. यापुढे तुम्हाला जेवायला वाढणार नाही, तुमचे कपडे धुणार नाही, घर स्वच्छ करणार नाही आणि हो, शय्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. आणि आत्ता या क्षणी माझी शेवटची बस त्या कंबख्त निंबाळकरामुळे चुकलेली होती. एकही वाहन माझ्यासाठी थांबायला तयार नव्हतं. टॅक्सीचा तर पत्ताच नव्हता. अकस्मात तुम्हाला सांगतो माझ्या डोळ्यात पाणी जमा झालं. अगदी गदगदून आलं मला. कारण वसुंधरा शब्दाची पक्की. तिने दिलेल्या धमकीतला शब्दन शब्द तिने आचरणात आणला तर फार मोठी पंचायत होणार होती.
मी खिशातला रुमाल काढला, डोळे पुसायला लागलो. अचानक माझी नजर रस्त्या पलीकडच्या भल्या मोठ्या उंच खांबावर लटकवलेल्या होर्डिंगकडे गेली. कुठल्या तरी नव्या मोटार गाडीची ती जाहिरात होती. जाहिरातवाल्यानं लाईफ साईज मोटरगाडी चितारली होती. अहो, त्याचं चितारणं इतकं सफाईदार होतं की जणू खरी खुरी मोटरच फलकावर असावी असा भास होत होता. त्या मोटारीचा निळाशार रंग वेधून घेणारा आणि भल्या मोठ्या अक्षरात रंगवलेली वाक्य आकर्षित करणारी होती. तुमच्या आयुष्याचा प्रवास सुखकर करायच्या बाबतीत मला तुम्हाला थोडी मदत करू द्या. मी पाहतच राहिलो. तेवढा थोडा गमतीशीर विचार डोक्यात आला बरं का, की फलकावरची ती निळीशार मोटार गाडी खाली उतरून मला माझ्या घरी पोचवेल का? अहो, पुढच्या क्षणी आश्चर्य घडलं ना. सहसा विश्वास बसणार नाही अशी घटना घडली. कुणाला सांगितलं असतं तर त्यांनी मला वेड्यात काढलं असतं, पण गोष्ट खरी होती. फलकावरची ती मोटरगाडी हळूहळू हालायला लागली. तिची चाकं फिरायला लागली. फलकावरनं मोटरगाडी अलगद खाली उतरली. एक वळसा घेऊन माझ्या जवळ येऊन उभी राहिली. कोणाच्या तरी आर्जवानं थपथपलेले शब्द माझ्या कानावर पडले. या, बसा, मी तुम्हाला घरी पोचवेन, प्लीज या. कोण बरं आत असावं? मी आत वाकून पाहायला लागलो. आत कोणीच नव्हतं. मी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. नाही, मी झोपेत नव्हतो. चांगला जागृत अवस्थेत होतो. माझ्यापासून अवघ्या 2 फुटाच्या अंतरावर मोटार गाडी उभी होती. मी डोळे उंचावून त्या फलकाकडे नजर टाकली. फलकावरची मोटारीची जागा रिकामी होती. या, बसा, पुन्हा शब्द कानावर पडला. कोण कोण बोलतंय कोण? मी किंचित दरडावून विचारलं. कोण बोलतंय काय? अरे मी मोटार गाडी बोलतीये. तुला लवकर घरी पोचायचं आहे ना? वेळ कसला काढतोस? मी पोचवते ना तुला. आत ये ये आत ये आणि ड्रायव्हरच्या सीटवर बैस. ड्रायव्हरच्या सीटवर मी? मला कुठे येतोय ड्रायव्हिंग? मी अडचण बोलून दाखवली. ड्रायव्हिंग मी करणार आहे, पण सीटवर बसून स्टेअरिंग तुला पकडायला लागणार आहे. कुणाला वाटायला नको ना की ड्रायव्हर नसताना ही गाडी चालली कशी? मला घरी पोचवणार आहेस का तू? मी त्या मोटर गाडीला आश्चर्यानं विचारलं. म्हणून तर मी खाली उतरली आहे. तुला तुझ्या घरी लवकरात लवकर पोचवायची जबाबदारी माझी. रस्ता मात्र तुला दाखवायला लागेल. बाकीचं सगळं म्हणजे वेग वाढवणं, कमी करणं, हॉर्न वाजवणं, ब्रेक लावणं, सगळं माझ्याकडे लागलं. खरं म्हणतेस? तू बस तर खरा, प्रचिती घेऊन पहा. आश्वासक स्वरात उत्तर मिळालं. मी अडकणार नाही ना वेगळ्याच कुठल्या तरी आपत्तीत? आधीच उशीर झाला आहे. आणि हां, RTOनी पकडलं म्हणजे मग माझ्याजवळ ड्रायव्हिंग लायसन नाही आहे, कारचे पेपर नाही आहेत आणि RTOवाल्याला द्यायला माझ्याकडे पैसेही नाही आहेत. ते सगळं तू माझ्यावर सोपं म्हणते ना. मला RTO पकडूच शकणार नाही. आणि काय रे, रात्री 11 नंतर RTO असतात तरी का उगा आपलं काहीतरी बोलतो? मग मी आत बसू म्हणतेस? मी खात्री करून घेण्याकरता पुन्हा एकदा विचारलं. बस रे बाबा, किती वेळा विचारतो रे? बसू का बसू का बसू का? बस लवकर, घर गाठायचं आहे ना. मी गाडीच्या उजव्या बाजूला गेलो. दार अचानक उघडलं गेलं. मी आत गेलो. दार बंद झालं. छाती धडधडायला लागली. भुताटकीचा वगैरे प्रकार नसेल ना? हात ठेव ना बाबा स्टिअरिंगवर. मी आज्ञा प्रमाण मानून स्टिअरिंगवर हात ठेवला आणि पुढच्या क्षणी गाडी चालू झाली. सुरुवातीला गाडीने विशेष वेग घेतला नाही, पण 2-4 मिनिटांचा अवधी गेल्यावर गाडीने गती पकडली. मी मला हव्या त्या रस्त्यानं जाताना स्टिअरिंग फिरवत राहिलो. गाडी पुढे जात राहिली. हा प्रवास अर्धा पाऊण तास चालला आणि गाडी माझ्या घरासमोर उभी राहिली. मी गाडीचं दार उघडायला जाणार तत्क्षणी आपोआप दार उघडलं गेलं. मी बाहेरच्या दिशेनं पाऊल टाकलं आणि निघालो. तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी म्हणालं, काय रे, घरी पोचल्याबरोबर मला विसरलास? मी वळून बघितलं आणि म्हणालो, धन्यवाद. धन्यवाद? धन्यवाद कशाबद्दल? मला घरी पोचवल्याबद्दल धन्यवाद. आता मला धन्यवाद द्यायची संधी कधी देणार? म्हणजे काय, तू मला कशाबद्दल धन्यवाद देणार आहेस? अरे असं काय करतो? मला परत जायचं नाही आहे का? मला इथे थोडंच राहायचं आहे. माझं घर त्या फलकावर. उद्या जर मी फलकावर दिसले नाही तर केवढा गहजा बुडेल माहिती आहे?
म्हणजे आता मला काय तुला पोचवायला जायला लागणार आहे का काय? मी गडबडलो. अर्थात, तुझ्याशिवाय कोण करणार रे बाबा हे काम? बापरे, म्हणजे एकमेकांना पोचवण्यातच आपली रात्र जाणार. कारण तुला फरकावर पोचवलं की मी तिथे परत अडकणार नाही का? मी वस्तुस्थितीची कल्पना दिली. मग मी तुला पोचवायला इथे परत येईन आणि मी परत तुला तिथे पोचवायचं. चे एक सांग, तुला तिथे कधी पोचायला हवंय? सकाळ व्हायच्या आधी. मी फलकावर नाहीये ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. एवढंच आहे ना? मग तुला वेळेवर तिथे पोचवणं माझ्याकडे लागलं. मी एक सांगू का तुला? हे बघ, आत्ता तू घरी जा. बायकोनं तुझ्यासाठी केलेल्या पदार्थांवर आडवा हात मार. त्यानंतर बायकोला फिरायला घेऊन जा. अख्खं शहरभर फिरू आपण. पहाट होता होता मला फलकाकडे घेऊन जा. दरम्यान तुझी बस येईल. त्या बसनी तुम्ही दोघं घरी या. कशी काय वाटतोय बेत? रात्रीच्या वेळी शहरभर हिंडायचं. एक तरी दुकान उघडं सापडेल का? आणि खरेदी केल्याशिवाय शहरभर हिंडल्याचं समाधान बायकोला कसं काय मिळायचं? मी शंकासूर उभा केला. अरसिक आहेस तू. अरे आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुझी बायको टॅक्सीत वगैरे बसली असेल रे, पण आलिशान गाडीत कधीच बसली नसेल, हो का नाही? हा, हे बरोबर आहे म्हणा तुझं. मी कबुली दिली. नाही म्हटलं तरी मोटार गाडीनं सुचवलेला बेत मला आवडला होता. मी म्हणालो, माझ्या लक्षातच नव्हतं आलं. मी आत्ताच्या आत्ता घरात जातो, सगळा बेत तिच्या कानावर घालतो. गाडीत बसून शहरभर हिंडायला तिला आवडेल. मध्यरात्र झाली आहे म्हणून काय झालं? एक कर, बायकोला सगळं सांगू नको. खरं खुरं सांगितलंस की होर्डिंगवरच्या मोटारीतून फिरायला जायचं आहे तर त्या गोष्टीवर तिचा विश्वास बसणार नाही. मित्रांनी गाडी एका रात्रीपुरती वापरायला दिली आहे इतकं सांग. मला मोटर गाडीचं कौतुक वाटलं. स्त्री स्वभावाचं अचूक ज्ञान फार थोड्यांना असतं. मोटार गाडी ऐनवेळी माझ्या मदतीला अक्षरशः धावून आलेली होती. अगदी वेगात धावून आली होती आणि आता बायकोला बरोबर घेऊन शहरभर फिरण्याची कल्पना तिने सुचवलेली होती. ग्रेट म्हटलं, ग्रेट. मी घराच्या दारासमोर उभं राहिलो. घंटी वाजवली. तत्क्षणी दार उघडलं गेलं. माझ्याकडे बघत वसुंधरा म्हणाली, अहो एवढा उशीर का? अगं बाहेर बघ, म्हणजे मला उशीर का झाला तुझ्या लक्षात येईल. वसुंधरेने बाहेर पाहिलं. दारात उभी असलेली नवी कोरी गाडी तिच्या दृष्टीला पडली. ती आश्चर्यानं म्हणाली, अगं बाई, ही कोणाची गाडी? कोणाची म्हणजे काय? आपली, तुझी आणि माझी. चल चल चल, लवकर तयार हो. ही गाडी आपली? अहो, लोक आधी सायकल घेतात, त्याच्यानंतर स्कूटर घेतात, कदाचित मोटरसायकल घेत असतील आणि त्यांना जमलं तर मग मोटार गाडी आणतात. त्या सगळ्या पायऱ्या ओलांडून मी एकदम मोटार गाडी आणली आहे. तुझी काही हरकत आहे का? केवढ्याला पडली? पैसे कुठून आणलेत? आणि मला आधी न सांगता गाडी आणलीच का? अगं, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुला चकित करायचं होतं मला. मी काही चकित बिकीत झालेले नाही. हा, अहो, रंग तरी चांगला दिसतोय का? हा पांढरा शुभ्र रंग हवा होता गाडीचा. गाडी बदलून मिळेल का आपल्यालाही? तिची कुरकुर सुरू झाली. अगं, पांढरा शुभ्र रंग मळतो लवकर. निळा खूप चांगला. आभाळ निळं असतं, सागर निळा असतो, राम कृष्ण वर्णानं निळे होते. मी निळ्या रंगाची महती सांगायला लागलो. ते ठीक आहे हो, पण गाडीचा रंग पांढरा शुभ्रच चांगला दिसतो. आपण रंग बदलून घेऊ. वसुंधरा आपला मुद्दा सोडायला काही तयार नव्हती. तू काय वेडी आहेस का खोडी आहेस? ही मोटार माझी थोडीच आहे. अगं बाई, मग कुणाची आहे? माझ्या एका मित्राची आहे. कोण हा मित्र? त्यांनी तुम्हाला गाडी का म्हणून दिली आणि मला न विचारता तुम्ही ती घेतली कशी? अगं, दिली म्हणजे मला देऊन टाकली असं थोडंच आहे का? आजच्या पुरती दिली. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. जरा फिरू शहरभर आणि मग परत करू. ठीक आहे, फिरायला जाऊ उद्या सकाळी. तुम्ही आत्ता हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढतीये. वसुंधरा निघाली स्वयंपाकखोलीच्या दिशेने. नाही नाही, जेवू आपण, पण फिरायला आत्ता जायला पाहिजे. हा, उद्या नाही जमणार. आता एवढ्या रात्रीनं गाडीनं फिरायला काय मजा आहे हो? का बुवा, का मजा का नाही आहे? अहो, आपण मोटारीत बसून शहरभर हिंडतोय हे पाहिला रात्री कुणीतरी रस्त्यावर असेल का? आणि कोणी पाहिला नसेल तर मोटारीत बसून हिंडण्यात गंमत कसली आली आहे? असू दे का, कोणी ना कोणी बघेलच की. लवकर जेवायला वाढ, फार भूक लागली आहे. एवढ्या रात्री इतकी सविस्तर चर्चा कशाला करायला पाहिजे? मी किंचित नाराजीच्या सुरात म्हटलो. ठीक आहे, जसं तुमच्या मनात असेल तसं करू. वसुंधरानं पटकन माघार सुद्धा घेतली.
जेवण उरकलं. रात्री 1:30 वाजता आम्ही दोघं बाहेर आलो. त्यावेळी आमच्या अंगावर ठेवणीतले कपडे होते. मोटारीजवळ पोचताच दार आपोआप उघडलं गेलं. वसुंधरेच्या लक्षात ती गोष्ट आली नाही बरं का, नाही तर पुन्हा एके चौकशी चालू झाली असती. मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो, हात लांबवून मी डाव्या बाजूचं दार तिच्याकरता उघडलं थोडंसं. वसुंधरा सीटवर बसत आणि माझ्याकडे आश्चर्यानं बघत म्हणाली, तुम्ही चालवणार आहात? आता एवढ्या रात्री ड्रायव्हर मिळणार आहे का? आणि एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुम्हाला सायकल चालवता येत नाही असं तुम्ही म्हणाला होता. एकदम गाडी चालवायला बसलात, आश्चर्य नाही का वाटणार? आता तू फक्त आश्चर्य करत बसणार आहेस का मोटारीत बसून शहरभर हिंडायचा आनंद घेणार आहेस? असं विचारत मी स्टेअरिंगवर हात ठेवले, गाडी निघाली. पहाटे 3:30 वाजेपर्यंत आम्ही दोघं शहरातल्या निर्मनुष्य रस्त्यावरनं फिरलो. पहाटेचा थंडगार मस्त गार वारा अंगाला झोंबायला लागला तशी वसुंधरा मला बिलगली. 3:45 वाजता मी माझ्या बसस्टॉपवर पोचलो. गाडीशी फारकत घ्यायची वेळ येऊन ठेपलेली होती. थँक्स असं पुटपुटत मी दरवाजा उघडून बाहेर आलो. वसुंधरेच्या बाजूचा दरवाजा उघडून दिला. वसुंधरा बाहेर पाऊल टाकत म्हणाली, इथे कुठे उतरलात? आणि काय हो, मगाशी थँक्स कुणाला म्हणाला? तुलाच म्हणालो. आणखीन इथे कोणी आहे का आभार व्यक्त करायला? लग्न झाल्यापासनं तुम्ही कधीही असं आभार प्रदर्शन केलेलं आठवत नाही म्हणून विचारले मी. या क्षणी तुझे आभार मानावेत असं मनापासनं वाटलं म्हणून मी थँक्स म्हणालो. पण आभार कसले? म्हणजे कशाबद्दल? आभार मानण्यासारखं मी काही केलं आहे का? अगं, मध्यरात्री माझ्याबरोबर शहरभर हिंडायला तयार झालीस, एकदा माझ्या खांद्यावर डोकं ठेवलंस, एकदा मला बिलगलीस, बरं वाटलं. मग थँक्स म्हणायला नको? काही नको थँक्स म्हणायला. मला एक सांगा, आपण पहाटेच्या अंधारात इथे कशासाठी उभे आहोत? घरी जायचं आहे ना? घरी आपण बसने जाणार, आणखीन 5-10 मिनिटात बस येईल. बसने जायचं घरी? हाताशी गाडी आहे, मग बस कशाला? अगं, मित्रांनी मला गाडी दिली ना, त्यावेळी त्यांनी मला बजावलं की पहाटे 4च्या आधी गाडी इथे सोडायची. तो येणार आहे गाडी न्यायला. इतक्या पहाटे? पहाटेच परत करायला हवी गाडी. अगं, त्यांनी आपल्या वडिलांच्या नकळत दिली ना गाडी मला. मी सुचतील तशा थापा मारत होतो. एवढ्यात बस आली, स्टॉपवर थांबली. वसुंधरा आणि मी बसमध्ये चढलो. मी वसुंधरेच्या नकळत बसच्या मागच्या खिडकीतनं बघितलं, गाडी होर्डिंगवर जाऊन बसलेली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता फॅक्टरीत जाताना मी त्या होर्डिंगकडे बघितलं. होर्डिंगवरची ती निळ्याशा रंगाची मोटार गाडी मोठी मोहक दिसली. क्षणभर वाटलं, आज देखील ही मोटार गाडी आपल्याकरता होर्डिंगवरनं खाली उतरेल का? रात्री बरोबर 11 वाजता शिफ्ट संपली तेव्हा नेहमीप्रमाणे इतरांबरोबर मी निघालो. तेवढ्यात निंबाळकरनी मला वाटेत अडवलं आणि म्हणाला, कालचं पायरिंग अर्ध्यावरच राहिलं. खोकल्याची लय मोठी ओबाळ आली म्हणून मी थोडी विश्रांती घ्यायला तुला जाऊ दिलं. थांब आता. आणि मग नव्या उत्साहाने त्यांनी मला झाडायला सुरुवात केली. माझ्या हातून घडलेल्या आणि न घडलेल्या चुकांचा जणू त्यांनी पाडाच वाचला. त्याचं फायरिंग अनएंडिंग चालणार का काय अशी भीती वाटत असताना निंबाळकर थांबला आणि म्हणाला, राव तू काय बोलणार राव? तुझ्यासारख्या शांतिप्रिय माणसाला फायरिंग देताना मला काय मजाच येत नाही. तू जा भाऊ, पण लक्षात ठेव परत अशा चुका करायच्या नाही काय. मी निंबाळकरचे आभार मानले. निघालो, सुसाट वेगात निघालो. बसस्टॉपवर पोचलो तेव्हा नेहमीची 11:10 सुटणारी बस निघून गेलेली होती. कालच्यासारखा मी एकटाच भूतासारखा बसस्टॉपवर न येणाऱ्या बसची वाट बघत थांबलो. आणि काय आश्चर्य हो, डोक्यात तो विचार येऊन 2 क्षण गेले असतील नसतील तेवढ्यात होर्डिंगवरच्या मोटर गाडीची हालचाल चालू झाली. ती होर्डिंगवरनं खाली उतरली, माझ्या जवळ येऊन उभी राहिली. आजही चुकली वाटतं बस. ये बस. दार उघडलं गेलं. ड्रायव्हिंग सीटवर बसलो. स्टेअरिंगवर हात ठेवला. बरोबर आहे तुमचं, गाडी निघाली. आज समोरून मागून गाड्या येत होत्या, पण त्यातून वाट काढत माझी गाडी माझ्या घराच्या दिशेनं निघाली. गाडीतला प्रवास फार सुखकर वाटत होता. क्षणभर वाटलं दररोज रात्री शिफ्ट संपल्यावर निंबाळकरनी मला अडवावं, जोराचं लांबलचक फायरिंग द्यावं, परिणामी माझी बस चुकावी आणि होर्डिंगवरच्या गाडीने मला घरी पोचवावं. दरम्यान मी घरी आलो. घराचं दार उघडं होतं. वसुंधरा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अगं बाई,
आज सुद्धा तुमच्या मित्रांनी गाडी दिली? मग काय, जेवण उरकू, फिरायला जाऊ. पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही गावात चकरा मारल्या. वसुंधरेबरोबरचा गाडीतला प्रवास फार मजेचा वाटत होता. ठीक 4 वाजता बसस्टॉपवर पोहोचलो, गाडी सोडली, बसमध्ये चढलो आणि बसच्या खिडकीतून होर्डिंगवरची गाडी पुन्हा होर्डिंगवर स्थिरावल्याचं मी पाहिलं. तिसऱ्या दिवशी शिफ्ट संपल्यावर मी मुद्दाम निंबाळकरच्या समोर जाऊन उभा राहिलो. पण त्यांनी आज माझ्याकडे दुर्लक्षच केलं. मी थोडा वेळ इकडे तिकडे रेंगाळलो, बसस्टॉपवर पोहोचलो. बस निघून गेली होती. मी मोठ्या आशाळभूत नजरेनं होर्डिंगवरच्या मोटारीकडे बघायला लागलो. गाडी होर्डिंगवरनं उतरली, माझ्या जवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मोठा लबाड आहेस तू. मी तुला गेल्या 2 दिवसांप्रमाणे घरी पोहोचवावं म्हणून मुद्दाम सोडलीस ना बस. अगं, तुझ्या संगतीत 2 दिवस छान गेले म्हणून आज सुद्धा. हरकत नाही रे, हरकत नाही. मलाही होर्डिंगवरच्या जागेचा कंटाळा येत असतो. तुझ्या निमित्तानं जरा चाकं मोकळी करण्याकरता खाली उतरते, झालं. अरे च्या, आम्ही माणसं पाय मोकळे करायला उगाच फेरफटका मारतो, तसं तुमच्यात चाकं मोकळं करण्याची पद्धत आहे व्हय? बस निघू आता. मी गाडीत बसलो, घरी पोचलो. दारावरची घंटी कितीतरी वेळ वाजवल्यावर दार उघडलं गेलं. जांभई देत वसुंधरा म्हणाली, तुमचं जेवण टेबलावर झाकून ठेवलंय आणि मी काय आज फिरायला येणार नाही. जेवण उरकल्यावर गाडीत बसलो, इकडे तिकडे निरर्थक भटकलो. नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर पोचलो. गाडीतून उतरता उतरता माझी नजर होर्डिंगवर गेली. मी मोडालो. होर्डिंगवर 4-5 कामगार उभे होते आणि हातातल्या ब्रशनी मोटरगाडीची जाहिरात पुसून टाकत होते. नव्या जाहिरातीचं चित्र काढणं चालू होतं. मी मोटारीकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मोटरगाडी म्हणाली, आई गं आई, माझी जागाच नष्ट केली त्यांनी. काल मला थोडी कुणकुण लागली होती बरं का. तुझ्यासाठी खाली उतरले म्हणून मी वाचले, नाहीतर माझं अस्तित्वच संपलं असतं. पण आता मी कुठे जाणार? कुठे जायची गरज नाही, मी आहे ना, माझ्याकडे राहायचं, चल आता. आणि गाडीत बसून मी घरी आलो. घरासमोर गाडी उभी केली. सकाळी बायकोने उठवलं आणि म्हणाली, आज तुम्ही गाडी घरी आणली का? तुमचा मित्र येणार आहे का गाडी न्यायला? नाही, गाडी आता आपल्याकडेच राहील. मी फॅक्टरीत सुद्धा गाडीत बसून जाईन, नाहीतरी मला बसचा कंटाळाच आलाय. अहो, पण गाडी परवडायला पाहिजे ना आपल्याला. सगळा पगार तिच्यासाठी पेट्रोल विकत घेण्यात आणि तिच्या इतर रिपेरिंगमध्ये जाईल. खाणार काय आपण? बायकोने आपली व्यावहारिक बाजू मांडली. ती बाजू मला पटली. खरंच की, गाडी माझ्यासारख्या माणसाला परवडणार कशी? 11-11:30च्या सुमाराला एक पोलीस घरात डोकावला आणि म्हणाला, तुमचे शेजारी म्हणले म्हणून आलोय. बाहेर उभी ती तुमचीच गाडी आहे का? अहोच, मीच गाडीचा मालक आहे. तुमच्या गाडीने रस्ता अडवला राव. जरा दुसरीकडं पार्क करा ना, नाही तर RTOवाले येतील आणि टो करून घेऊन जातील आणि तुम्ही माझ्या नावानं बॉम्बा मारान. एवढं सांगून पोलीस गेला. 5 मिनिटात RTOवाले आले. मी आहो थांबा म्हणतो ना म्हणतो तेवढ्यात गाडी टो करून घेऊन गेले. मी ताबडतोब त्यांच्या मागे धावत सुटलो. त्यांच्या ऑफिसात पोचलो तेव्हा तिथला अधिकारी मोठ्या आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाला, ही तुमची गाडी आहे का? कारचे पेपर दाखवा. इन्शुरन्सची पॉलिसी कुठे आहे? ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा तुमचं. आता माझ्यापुढे प्रश्न एकच होता की होर्डिंगवर चितारलेली मोटरगाडी माझ्यासाठी खाली रस्त्यावर यायची आणि माझ्याबरोबर बोलायची सुद्धा, हे त्या अधिकाऱ्याला कसं सांगणार? तुम्हाला काही सुचतंय का? नाही, सुचत असेल तर पटकन कमेंट करून कळवा मला, म्हणजे मला त्याची उत्तरं द्यायला बरं हो. श्रोते हो, विजय कापडी लिखित एक फॅन्टसी तुम्ही ऐकली. मोटरगाडी पॉम पॉम पॉम. ही फॅन्टसी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्कीच कळवा. हा कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.